नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर आणि नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सर्वांचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो मागच्या एपिसोडमध्ये आम्ही तो एपिसोड अख्खा परत अजून एकदा घरी जाऊन बघितला, कारण आता आमचं माइंड एकदम झालं आहे फ्रेश. येस, मेंटल हेल्थवर आता खूप फोकस करायचा आहे भाई. खरं आहे, कारण फिजिकली जिममध्ये जाऊन तुम्ही कितीही तुमच्या बॉडीवरती येते एक ॲस्पेक्ट होतं तुमच्या मेंटल हेल्थला हेल्प करतं, बट त्याच्या आधी जी मेंटल हेल्थ त्या जिमपर्यंत जाण्यासाठी जी मेंटल हेल्थची गरज आहे ती आम्हाला आता बिल्ड करायची आणि ती आम्ही बिल्ड करत आहोत. राईट. आता तुम्ही जो एपिसोड नाही बघितला तर जाऊन बघा, प्लीज बघा, इथे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आपल्या चॅनलवर असणार. येस. सो आजचा एपिसोड पण भारी होणार आहे भाई. आजचा एपिसोड गमतीशीर होणार आहे. येस, कारण खूप इंटरेस्टिंग पर्सन आहे भाई. आणि आज जे आपण दादाला भेटणार आहोत त्याला तुम्ही ओळखतही असाल, मे बी तुम्ही त्याला बघितलंही असेल. येस. सो तो दादा एक मल्टी पर्सनॅलिटी फिगर आहे. येस. त्यांनी त्याच्या आयुष्यात त्यांनी खूप एक्सप्लोर केलं आहे. येस. आणि तो ते शेअर करायला आज आमच्यासोबत आलेला आहे. सो आपण डायरेक्ट त्याच्याशी बोलूया. चालेल. जिग्नेश दादा, वेलकम टू बोलूया बिंदास्त. आणि सर्वात पहिले तू आपल्या ऑडियन्सला एक छोटा इंट्रोडक्शन दे तुझा. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू इन्व्हाइट मी हिअर ॲट दिस पॉडकास्ट. माझं नाव जिग्नेश रुपारेलिया, बॉर्न अँड रेज्ड इन मुंबई, विरारला ॲक्च्युली असं म्हटलं तर, कारण की खूप जणांना मी विरार सांगितलं तर ते म्हणतात ते तू मुंबई नाही, राईट. आणि ठीक आहे, बट इट्स मुंबई इज मुंबई स्टील, राईट. मुंबई बाय हार्ट. आणि आय केम टू कॅनडा इन 2016. कॉनेस्टोगा कॉलेजमध्ये ITBAचा कोर्स केला आहे मी. नंतर TDमध्ये जॉब करत होतो 2018 ते 2023पर्यंत. आणि नंतर आता वेन आय स्टार्टेड माय बिझनेस ओन स्टोअर, देन आय लेफ्ट द जॉब. सो हे तुमचं स्टोर आम्ही तर आलोय. येस, मी सगळे आले. आणि तुम्ही पण बघितलं, तुम्ही लगेच ओळखला पण असेल दादाला, तुम्ही व्हेरी लोकांनी ओळखला असेल किचन वॉटर. येस. सो ते स्टोर सुरू करायची ती कॉन्सेप्ट म्हणजे तू पण ॲज अ स्टुडंट म्हणूनच आला, राईट. राईट. सो ते तुझं फ्रॉम स्टुडंट टिल ओनिंग अ स्टोर. इट वॉज अ लॉंग जर्नी, बट लाईक मी एवढं काय जास्त बोलणार नाही, कारण की अ लॉट ऑफ डिटेल्स दॅट ॲज अ बिझनेसमॅन आय डोंट वॉन्ट टू कीप इट ओपन टू द पब्लिक एज वेल वॉट द टेक्निकॅलिटी इज. बट असं म्हणू शकतो की 2016मध्ये मी जेव्हा आलो तेव्हा इकडे लाईक हार्डली 1-2 स्टोर्स होते. आणि नंतर जसंच टाईम पुढे गेला, राईट. आणि 2019 की बिफोर कोविड, दॅट टाईम 1-2 स्टोर्स मोर ओपन्ड हिअर. आणि ते मोठे स्टोर्स आहेत असे म्हणतात, लाईक एव्हरीबडी यूज टू गो, इवन आय यूज टू गो देअर. आणि नंतर 2020मध्ये जेव्हा माझी बायको आली इकडे, तर ॲट दॅट टाईम लाईक इट वॉज कोविड, ॲज वी ऑल नो, एव्हरीबडी वॉज स्टक. आणि इकडचे घर तुम्हाला माहिती आहे, इट इज लिटरली प्लेन बॉक्स इनसाईड, राईट. आणि ती वॉज लाईक मला काहीतरी डेकोरेशन करायचं आतमध्ये, कसं करूया आपण. तर म्हटलं चल वॉलमार्टला. म्हटलं आणखी काय ऑप्शन आहे तुमच्याकडे, राईट. आणि तुम्ही जे इंडियन हँडीक्राफ्ट्स वगैरेचे डेकोरेशन्स वगैरे बघतात ते तुम्हाला महाग पडतो इकडे खूपच भरपूर. आणि आधी सगळ्यांना विचारायचं कुठे जायचं, ते म्हणतात ते फक्त ब्रॅम्प्टन मिसिसागामध्ये एक स्टोर आहे, तुम्ही तिकडे जा. आणि तरी मी सुद्धा एकदा गेलेलो तेव्हा 2020मध्ये, बिकॉज आय हॅड टू बाय अ गिफ्ट फॉर माय फ्रेंड्स हाऊस वॉर्मिंग. तेव्हा गेलो आणि तिकडे बघितलं, मला एवढी महाग, म्हणजे लाईक एक स्ट्रिंग काहीतरी असं डेकोरेशन म्हणा, आता आय डोंट वॉन्ट टू गो इन टू मोर डिटेल्स, बट इट वॉज लाईक $5, $10. देन छोटीशी मूर्ती घेतली तर म्हणतात $80-90. आय एम लाईक दॅट इज टू मच, राईट. तेव्हा मी बायकोला सांगितलं, मला हे बघ असं जर काहीतरी, आता मी आहे गुजराती, राईट. तर बिझनेस इज एव्हरीवेअर फॉर मी. मी कुठेही जातो, मला तरतच पटकन आयडियाज येतात की इकडे हे करूया, इकडे हे करूया, इकडे ते करूया. पण माझी बायको म्हणते थांब जरा धीर घे, हे चालू केलं आहे, आता नंतर पुढचं बघूया आपण. बट कमिंग बॅक टू दॅट सिनारिओ, सो दॅट टाईम आमचं दिवाळीचं पार्सल येत होतं ॲज युजल, तुमचं पण आलं असेल ॲज अ स्टुडंट अँड एव्हरीथिंग, राईट. आणि तेव्हा आम्ही इकडे एकटेच राहायचो, मी आणि माझी बायको. तर दॅट टाईम वी गॉट द दिवाळी पार्सल अँड वी आस्क्ड देम टू सेंड अ लिटल बिट ऑफ डेकोरेटिव्ह स्टफ, राईट. म्हणजे ते तोरणं वगैरे असतात, ते लढी वगैरे असते, ते आम्ही मागवली. नंतर मला विचारायला मला एक काम करूया, आपण बल्कमध्ये आणूया, राईट. आणि आमचे ॲज युजल, बिकॉज गोईंग बॅक टू द इंट्रोडक्शन टाईम, राईट, बिकॉज वी हॅव अ बिझनेस बॅक इन इंडिया, मुंबईमध्ये. इट इज बीन लाईक 38 years. सो माय डॅड, माय अंकल, दे नो ईच अँड एव्हरी वन इन द मार्केट. म्हणजे जे होलसेल मार्केट आहे, तुम्ही मुंबईला जाणार, कुठेही जा तुम्ही, दिल्लीला आमचं स्पोर्ट्सचं सामान आहे ते दिल्लीवरून येतो.
कपड्याचे आहे ते अमृतसर त्या साईडने येतो आणि डेकोरेशन्स वगैरे आहे ते गुजरातने येतात, राजस्थानमधून माल येतो. तर वी हॅव कॉन्टॅक्ट्स एव्हरीवेअर. तर मी त्यांना फक्त एक पॉईंट ठेवला, मला आपण हे करूया का. बाबा म्हणतात काय पाहिजे तुला, मी पाठवतो. तिकडनं बल्कमध्ये इकडे आणलं आणि वी स्टार्टेड लाईक ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम इट वॉज जस्ट अ वेग थिंग की बघूया चला करूया काय होतं आहे ते. देन वी स्टार्टेड गेटिंग रिस्पॉन्सेस थ्रू फेसबुक मार्केट प्लेस, इंस्टाग्राम. दॅट टाईम वी रजिस्टर्ड आवर ओन सोल प्रोप्रायटर आणि तसं झालं की लाईक ॲट दॅट पॉईंट वी गॉट गुड रिस्पॉन्सेस. आलं अँड लाईक वी गॉट लाईक 2-3 पार्सल्स, लाईक ह्यूज पार्सल्स फ्रॉम इंडिया. अँड देन माल विकत गेला. तर तुम्हाला माहिती आहे की एक कॉन्फिडन्स येतो तुम्हाला, खरं राईट, की द प्रोडक्ट इज ॲट द राईट प्लेस, राईट. फॉर यू टू बी ॲट द राईट प्लेस ॲट द राईट टाईम इज द की ऑफ सक्सेस. आणि त्यावेळेला माझ्याकडे जो सामान होता तो किचनर, वॉटरलू, केम्ब्रिज कोणाकडेच नाही, राईट. इनफॅक्ट पीपल फ्रॉम हॅमिल्टन, लंडन, विंडसर हॅव कम टू माय हाऊस टू गेट द स्टफ. गणपती आपला जो सण आहे, राईट, गणपतीच्या टायमाला रात्री 12:30 वाजता माझ्या घरी पब्लिक होती सामान घ्यायला, फ्लावर्सची, म्हणजे आर्टिफिशियल डेकोरेशन अँड एव्हरीथिंग, राईट. तेव्हा त्यांच्याकडून जे मला रिस्पॉन्स भेटतो ना, तो म्हणतो की ओ इट वॉज अ व्हेरी गुड थिंग दॅट यू स्टार्टेड विथ दिस थिंग. दॅट वॉज अ बूस्ट फॉर अवर सक्सेस, राईट. म्हणजे असं वाटलं की नाही चला काहीतरी आपण चांगलं करतो आहे. बट हो, तेव्हा जेव्हा हे सगळं मी बाबांना सांगितलं, बाबा म्हणाले हे जे सांगताय ना डोक्यावर नको घेऊ, कारण की तू डोक्यावर घेतलं तर तू आपटून खाली पडणार. कीप इट सिम्पल, लाईक वेन यू हिअर अ लॉट ऑफ प्रेस, डोंट बी लाईक ओ मला हे लोकांनी हे सगळं सांगितलं. नाही, हे कधीच करायचं नाही. तुम्ही काहीही करत असणार, इवन कॉर्पोरेटमध्ये जॉब करता, काहीही करता, कुठे पण जाणार, कोणी सांगितलं की अरे विवेक तू हे मस्त केलं, हे चांगलं केलं, हे केलं, 2 मिनटं तुम्ही फक्त हे घ्या, चांगलं केलं आहे, सोडा, बस, गो ऑन, कीप मुव्हिंग. बिकॉज इफ यू कीप दॅट इन माइंड यू वॉन्ट बी एबल टू सक्सीड अहेड. तुम्हाला काय म्हणजे नंतर एक इगोला बूस्ट भेटतो की मी एवढं चांगलं तर केलं आहे, मी एवढं चांगलं तर केलं आहे. जर नेक्स्ट टाईम तुम्ही काहीतरी करायला गेले आणि तुम्ही थोडंफार खाली गेले तर तुम्हाला असं नाही वाटणार की तुम्ही काहीतरी रॉंग केलं आहे. पब्लिक जेव्हा तुम्हाला सांगणार तर तुम्ही त्यांना सांगणार की असं थोडी असतं, मी तर बरोबरच केलं आहे. मे बी नेक्स्ट टाइम त्यांनी प्रेस पण नाही केलं तर स्वतःलाच वाटेल की मी काय केलं नाही, व्हॅलिडेशन नाही भेटलं. या, सो दॅट्स अ थिंग. सो वेन एव्हर यू गेट अ व्हॅलिडेशन, दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आय लर्न फ्रॉम माय फादर. अँड दे ऑलवेज टेल मी द सेम थिंग, ऑलवेज. कधीही तुमचं सक्सेस डोक्यावर घेऊ नका. ओके, कळलं ना? हां समजलं. बट तुम्ही आपले लोक जाम सपोर्ट करतात, आपल्याला ते वेगळं आहे. सपोर्ट करताय पण सबस्क्राईब नाही करत. पण करणार नाही करणार. तुम्हाला पाहिजे तर मी सांगतो ऑनेस्टली, माझ्या स्टोअरमध्ये ठेवा तुमचं काहीतरी असेल तर मी लोकांना सांगतो सबस्क्राईब करायला. आय विल हेल्प ॲज मच ॲज आय कॅन फ्रॉम माय ओन साईड. थँक्यू सो मच दादा. कारण तेच आहे, आता तू जसं गणपती बोललास, गणपतीचा विषय आला आणि यावर्षी किचनरमध्ये आमच्या हे म्हणजे माझं तरी असं फर्स्ट टाइम झालं की किचनरमध्ये बाप्पाचं दर्शन. फक्त बाप्पाचं दर्शन नाही, मी एका वर्षाने दंगा करून नाचलोय. ते आपल्या सगळ्या रील बघितल्या ना भाई, ते किचनरच्या राजा दादाच ऑर्गनाईज करणं, तो दादानी सगळं ऑर्गनाईज केलेलं आणि त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू. कारण खूप लोकांची इच्छा असते, कारण बाप्पा आपल्या घरी 1 वर्षातून एकदा येतो आणि ते आपण खूप मिस करतो. आम्ही मुंबईतली लोक आपण जास्ती मिस करतो आणि फुल मुंबईवाली फील होती भाई. ह्या वर्षी नाही बट मी लास्ट इयर पण होतो. लास्ट इयर जेव्हा विसर्जनवाली रॅली होती ना, ती प्रॉपर अशी ट्रॅक्टरवर गणपती, पुरा बँड पुरा. आणि आय वुड से लाईक दिस वॉज द फर्स्ट टाइम एव्हर इन कॅनडा वॉट आय हॅव सीन अँड हर्ड. दिस वॉज द फर्स्ट टाइम इन कॅनडा जे आपण केलेली आहे ती म्हणतात ना आपण एकदम विसर्जन मिरवणूक काढलेली आहे रस्त्यावरती, आणि ते पण आणि लोकांच्या डोक्यामध्ये नाही. आणि तेव्हा काहीतरी पॉलिटिकल इश्यूजमध्ये काहीतरी इकडे झालेलं 2023 मध्ये. बट लोक देर वर लॉट मेनी अदर पीपल एज वेल जे त्यांची मूर्ती घेऊन येणार होते आपल्यासोबत विसर्जन मिरवणूकमध्ये. आणि नंतर लाईक वी डिड द विसर्जन इन आवर ओन पार्किंग. बट लाईक ॲट दॅट टाइम दे कॅन्सल्ड. बट लेटर ऑन वेन दे गॉट टू नो, त्यांनी व्हिडिओज बघितले, त्यांनी सगळं पाहिलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे बाबा आम्ही मिस केलं. खरोखर, राईट. आणि ज्यांनी मिस केलं तर केलं ते लाईक यू कॅन गो टू देम. बट आय वॉज व्हेरी हॅपी टू सी लाईक खूप सारे स्टुडंट्स आलेले, खूपच सारे स्टुडंट्स दॅट टाईम. फॅमिलीजमध्ये आम्ही जेव्हा मिरवणूक काढत होतो एक स्ट्रीटमधून ऑटोवा विबरला,
तर तेव्हा एक काकी आले आणि ते काकी इज लिव्हिंग हिअर सिन्स 40 years. आणि त्या काकींनी माझ्या बाबांना पकडलं की तुम्ही इकडे या जरा, तुमचा सण आहे का ऑर्गनाईज करतो आहे. तर बाबांनी सांगितलं हो तो माझा सण आहे आणि आमचं स्टोअर आहे इकडे म्हणून आम्ही ऑर्गनाईज केलं आहे. त्यांनी सांगितलं मी 40 वर्षापासून इकडे राहते, असं काहीतरी इकडे कधीच घडलं नाही. शी लिटरली स्टार्टेड क्राईंग. आय थिंक सो कोणाचा तरी व्हिडिओ, आय थिंक सो तुझाच व्हिडिओ आहे, त्या काकी दिसत आहेत त्या ब्लॉग मध्ये, त्या काकी आहेत ब्लॉग मध्ये. तर तीच काकी रडत होती आणि लाईक शी वॉज व्हेरी मच हॅपी टू डू. सी द थिंग इज, आता खरं सांगू का, लोकांना असं वाटतं की मी स्टोअर केला म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट करायला मी गणपती बसवतोय, मी हे करतो मी ते करतो. बट तसं नाही. आम्ही घरी पण मागे आमच्या घरी गणपती घ्यायचो. बट एक अशी इच्छा असते राईट तुम्हाला की काहीतरी चांगलं झालं तुमच्या लाईफमध्ये, नंतर तुम्ही बापाला रेग्युलरली बसवायला चालू करणार. म्हणजे बापाची सेवा करायला आली पाहिजे राईट. म्हणजे एव्हरीथिंग शुड बी नीट अँड क्लीन, एव्हरीथिंग शुड बी फाईन टू डू दॅट. तर त्यामुळे मी चालू केले हे आणि मी असंच नाव दिलं किचनरचा राजा म्हणून. तर लोकांना असं वाटलं की अरे काय करतोय रे भाई तू, मला माहिती आहे तू ॲडव्हर्टायझिंग वगैरे करतो सगळं. मला भाई नको, तू दुकानात काहीच नको घे, दुकानात ये, दर्शन करा आणि निघ, सामान घेऊ नको, मला काहीच हरकत नाही. मी असं नाही सांगत की तू दर्शन करायला आलाय तर म्हणजे इकडनं सामान घेऊनच जा. नाही, बाप्पांचे दर्शन करायला आलाय बाप्पाचे दर्शन कर, तुला दुकानात यायचं दुकानात ये, सामान घ्यायचं सामान घे, काही हार्ड अँड फास्ट रूल नाही. बट लोक असतात राईट, ते आपण नाही कोणीच अवॉइड नाही करू शकत. नाही बट दादा हे तू जर दुसऱ्या सिटीज मध्ये बघितलंय त्यांनी कमर्शियलाइज केलंय राईट ना. सी द थिंग इज, आता ते कमर्शियल केलंय तर तुम्हाला बरं वाटणार राईट. बट तुम्ही गणपती बसवता कशाला, तुमची एक प्रॉपर मुहूर्त असतो बसवायची, विसर्जनाची मुहूर्त असते राईट. तुम्ही विकेंडला, म्हणजे आय थिंक सो यावेळेस आय थिंक सो ट्यूजडे या वेन्सडेला गणपती होते राईट. आय डोंट रिमेंबर द डे राईट नाव एक्झॅक्टली, बट इट वॉज ऑन इट वॉज ऑन थर्सडे ऑर फ्रायडे राईट. बट लोकांनी केलं नेक्स्ट वीक, जेव्हा ऑलरेडी 8 दिवस जातात त्यानंतर सॅटर्डे संडेला तुम्ही बसवतात ॲज अ कमर्शियलायझेशन. आणि तेव्हा लोक म्हणतात की 1.5 लाख 2 लाख पब्लिक आली. अरे दादा मी किचनरमध्ये केलं आहे, स्टोअरमध्ये इकडे किचनरमध्ये केलं आहे प्रॉपर 5 दिवस. दर्शनाला मी म्हणतो तुम्हाला 100 लोक पण नव्हते आले. इमॅजिन का, कारण की लोकांना तसंच आहे, यांनी स्टोअर उघडला म्हणजे हा ॲडव्हर्टाइजमेंट करतोय, श्रद्धा भावेने कोणीच नाही. आणि मी खरं सांगू का, आय यूज टू बी अ प्लेयर विथ कॅनडा ढोल ताशा आणि अजून पण आहे मी त्यांच्या टीमसोबत. म्हणजे फक्त तेवढंच आहे की मी आता वाजवायला जाऊ नाही शकत कारण की आय एम लॉट गॉट लाईक यू नो स्ट्रेच विथ माय बिझनेस अँड एव्हरीथिंग. बट त्या साईडला तेव्हा तसंच झालं की लास्ट इयर आय थिंक सो फर्स्ट इयर वी गॉट डेम आणि वी डिड इट इन द फ्रंट ऑफ द स्टोअर. एव्हरीबडी दिस इयर वॉज आस्किंग जस्ट वन थिंग, कॅनडा ढोल ताशा येणार आहे का, कॅनडा ढोल ताशा येणार आहे का. मला बघा आता मला त्यांना पैसे द्यावे लागतात राईट. फर्स्ट इयर दे केम ॲज अ like you know I would say just as a man ale right, because it was the first time in Kitchener Waterloo that we did it. And then like you know even still we have to give them the money, so the funds are not like you know when you do a sarvajanik event it is a collective event right. एकच माणूस सगळं नाही करू शकत. जसं तुला माहिती विवेक, तू आलेला, तू डेकोरेशन केले, अक्षय होता आणि खूप 2-3 मंडळी होती राईट तिकडे. रात्रभर आपण 2 वाजेपर्यंत डेकोरेशन केलं, कोणीच दिसलं का तुला, नाही. तसंच is a similar thing right. So you can't play with the people's mentality, but we try to do as much as we can. मी last year नवरात्री पण ऑर्गनाईज केलेली, so I do organize events as well. But again तेच जिग्नेशनी केलं आहे का, तिकडे नाही जाणार. अरे बापरे. तुला माहिती आहे आम्ही आता ह्याच्या आधी हाच विषय काढलेला की दादाला आता इतका एक्सपिरियन्स आहे इव्हेंट्स हे करायचं. आम्ही गेले 2-3 एपिसोड जरे म्हणजे आम्ही पण प्लॅन करतोय की असं एक मीटअप ऑर्गनाईज करायचं. नाही डेफिनेटली सी आय एम ऑलवेज ओपन टू डू सर्टन थिंग्स फॉर द कम्युनिटी. मला असं नाही की तुम्ही मला पैसे द्या राईट, बट इट इज लाईक एव्हरीबडी नीड्स टू कॉन्ट्रीब्यूट देअर ओन थिंग्स राईट. आता जर $1000 लागत आहेत तर मी म्हणतो मी 300 काढतोय, कोणीतरी सांगा मी 100 काढतोय, कोणीतरी सांगा मी 50 काढतोय राईट. दॅट्स हाऊ यू डू अ कलेक्टिव्ह इव्हेंट अँड यू आर डुईंग इट फॉर द कम्युनिटी राईट. आधी मी नवरात्री पण करायचो ना तेव्हा खूप भांडण झाली, म्हणजे लाईक यू नो इट वॉज अ व्हेरी अप अँड डाऊन एक्सपिरियन्सेस एज वेल. मंडळ वगैरे चालू केलेलं नाही, एव्हरीथिंग खूपच वेगळं आहे ते.
But like even after getting those experiences as well, I never stopped. Because the thing is, अजून परत तेच बाबा तेच म्हणतात, तुला करायचं आहे तर कर, जे होणार ते होऊ दे. इफ यू वॉन्ट टू डू इट, डू इट. दॅट्स माय थिंग एज वेल. मला करायचं आहे तर मी करणारच, राईट. नंतर आता तुला असं वाटणार की अरे यार मी नाही सांगत आहे तरी पण करतोय काय, हे काय ते नाही. बट मी ॲज अ पर्सन मी रिसर्च करून बसतो की काय आहे काय नाही, काय करायचं काय नाही. बिकॉज माय माइंड इज व्हेरी कलेक्टिव्ह इन ऑल दोज थिंग्स. की कोणी सांगितलं की दुसऱ्या दिवशी इव्हेंट करायचं की नाही, उद्या इव्हेंट करायचा आहे, काय पाहिजे काय नाही, आय नो ईच अँड एव्हरीथिंग. माझ्याकडे कॉन्टॅक्ट्स आहे तिकडे. आय कॅन लिटरली पिकअप कॉन्टॅक्ट्स अँड आस्क देम. बट सर्टन थिंग्स आपल्याच कम्युनिटीमध्ये आहेत लोक की दे नेवर कम अबाउट टू हेल्प. दे ऑलवेज थिंक दॅट इट इज what you say like a commercialized event. But no, we never do a commercialized event. बापांकडे मी तुम्हाला माहिती आहे तर मी व्हॉट्सॲप ग्रुप पण केलेला होता, राईट. सगळंच तुम्हाला जे द्यायचं आहे त्या. लोक म्हणतात मी आरतीसाठी टाकलेलं की जर तुम्हाला आरती करायची असेल बापांची तर यू कॅन रजिस्टर. लोक माटा म्हणतायत की तू पैसे घेतो का, कसले पैसे आरतीसाठी, इट्स एन ओपन. बाप्पा बसले तिकडे, तुम्ही आरतीची थाळी घेऊन या, आरती करा आणि संपलं. मी फक्त त्यांना तेवढं सांगतो, मला 1 पण रुपया नको, प्रसादचा पण रुपया नको, तुम्हीच प्रसाद आणा, 50 लोकांच्या हिशोबाने प्रसाद आणा, तुम्हीच वाटा, राहिलेलं आहे तुम्हीच परत घेऊन जा, मला काहीच हरकत नाही. मला 1 रुपया पण इकडे नको. आणि जे पण डोनेशन बॉक्समध्ये मी ठेवतो तिकडे, कारण की जे पण डोनेशन बॉक्समध्ये येतात ते मी विसर्जनसाठी लागलेले लाईट्स, DJ, ट्रकचा, त्यामध्ये सगळं करून घेतो. आणि वी हॅव ऑल द कॅल्क्युलेशन्स टिल डेट, केवढे वाचलेले आहे, केवढे आहेत. $80 राहिलेले आहेत, ते पुढच्या गणपतीमध्ये यूज होणार. माणूस आहे, पण हे करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट आय वुड अगेन से द सेम थिंग व्हॉट यू गाईज से, एकत्र यायला पाहिजे. तेच पीपल डोंट कम हिअर. हां, तर बघा आता जर एक जण मेहनत करत असेल, लोकांच्या म्हणजे लोक ॲट द एंड येतातच, कारण बाप्पासाठी आपण कुठेही जाऊ शकतो. जर कोणी करत असेल तर तेच आम्ही पण आहे की सपोर्ट, फक्त येणं, तिथे प्रेझेंट राहण्यासाठी पैसेच लागत नाही. आपण पण बाप्पाकडे स्वतःच्या इच्छेसाठीच जातो, त्याच्याकडे पण आपण स्वार्थच घेऊन जातो आपला. दादाचा पण ते हे नाही आहे की तुम्ही याच, तुम्हाला यायचं असं नाही. दादा आपल्यासाठी करतोय, आपण फक्त आपल्या यांनी जायचं, ते एन्जॉय करा, तुम्ही दर्शन घ्या बाप्पाचं आणि तुम्ही. सो त्याला सपोर्ट जसं आम्हाला करताय तसं सगळ्यांना करत राहा, कारण आपण इथे खूप लांब आहोत आपल्यापासून, आपल्या घरच्यांपासून, आपल्या कोर जिथे आपण राहिलोय त्याच्यापासून. आणि इकडे किचनर मध्ये तर असे इव्हेंट नाही व्हायचे खरं. मी नवरात्रीला पण गेलेलो लास्ट इयर. नवरात्री, गणपती असे इव्हेंट्स, म्हणजे मी फर्स्ट इयर आलेलो, माझा फर्स्ट इयर होता, बट मी पूर्ण एन्जॉय केला. पण जे जुने लोक आहेत ना, जे रील विल, आता आपले रील किती व्हायरल झाले गणपतीचे वगैरे, ते बोलतात की अरे हे कुठे होत आहे इकडे किचनर. सो हे आपण आता या वर्षी जर झालंय, पुढच्या वर्षी जोमाने करूया, आणि पुढच्या वर्षी तर अजून कल्ला करूया. एवढंच सांगेन मी. पण थँक्यू दादा, पण तू करत राहा, आपण आहोतच. लोकांचा सपोर्ट भेटणार तर होणारच. येस होणार, नक्कीच होणार. दादा तू आता हे खूप सारे इव्हेंट ऑर्गनाईज करतो, लाईक गणपती, नवरात्री, आणि हे पब्लिक प्लेसेसवर होतात, राईट, इव्हेंट्स. मे बी काय प्रायव्हेट, नवरात्री प्रायव्हेट प्लेसवर, तर मग त्याच्यासाठी खूप सारे परमिशन्स लागत असेल, लाईक ढोल ताशा वाजवायचा आहे, DJ वाजवायचा आहे, आणि एवढी लोक एकसाथ येणार, मग ते कसं होतं? सी दोज थिंग्स आर इझिली अवेलेबल फ्रॉम सिटी. इट्स जस्ट लाईक तुम्हाला पोचायचं असतं राईट टाईमला आणि राईट माणसाकडे. तुम्ही जा तिकडे, त्यांना सांगा की आमचं असं इव्हेंट आहे, आम्ही करतोय. बट जनरली लाईक लोकांना तसंच वाटतं की हा करतोय म्हणजे होत असेल, यांनी केलं म्हणजे लाईक देर इज नो परमिशन ऑर एनिथिंग इन्क्लुडेड. इवन पीपल कम अँड आस्क मी, म्हणजे ते येऊन मला स्टोअरवरती विचारतात की तुम्हाला परमिशन घ्यावी लागली का? अरे हो, म्हणजे काय, हे आपलं इंडियन आहे, राईट. आपल्या इंडियामध्ये काय कुठे पण उभा राहून मी चालू केलं ढोल, काहीच हरकत नाही. इकडे सगळं लिगली यू हॅव टू गो, कारण की नाही केलं तर वी हॅव फेस्ड इश्यूज बोथ द टाइम्स. बट वी ऑलवेज हॅव दी एक्झॅम्पशन्स. नॉईज एक्झॅम्पशन असतं आमच्याकडे, पब्लिक एक्झॅम्पशन असतं की कुठे कुठे पब्लिक उभी राहणार, कुठे नाही. नंतर जर लास्ट इयर मिरवणूक काढलेली, राईट, आणि यावर्षी पण तुम्हाला माहिती आहे विक्टोरिया पार्कमध्ये काढलेलं, तर त्या हिशोबाने आम्हाला इन्शुरन्स पण पे करावा लागतो. इट इज ऑलमोस्ट लाईक $1 million चा इन्शुरन्स वी हॅव टू शो दॅम. सो त्या इन्शुरन्ससाठी पण पैसे लागतात, जे मी
कधी घेत नाही कोणाकडून, ते आमच्या बिझनेसच्या इन्कॉर्पोरेशनमध्ये मी टाकतो. राईट, कारण की तिकडे फ्रॉम माय बिझनेस इट गोज टू द गणपती मिरवणूक. आणि आहेत म्हणजे खूप सारे परमिशन्स आहेत तुम्हाला घ्यावी लागतात. म्हणजे इट्स नॉट एन इझी टास्क, इट्स अ प्लॅनिंग एटलीस्ट फॉर लाईक येस आय स्टार्ट माय प्लॅनिंग आय वुड से फ्रॉम द टाइम आमचं जे दुकानाचं बापाचं कंटेनर जे येतं मुंबईवरून राईट, ते तिकडनं सुटतं आणि मी इकडे गणपतीची तयारी चालू करतो. किती वेळ लागतो यायला मुंबईवरून कंटेनर? आत्ता तरी सध्या खूपच प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे आय वुड से ॲटलिस्ट 4 months, मिनिमम 4 months लागत आहेत. जनरली इट इज अ पिरियड ऑफ लाईक 45 to 50 days तुमचा कंटेनर येतो इंडियावरून. बट यावर्षी आम्हाला वी वर ऑलरेडी लेट बाय 22 days आणि ओनली देर वॉज अ गॅप ऑफ 10 days इन बिटवीन द कंटेनर दुकानावर आलं आणि बाप्पांचं सण चालू होत आहे. ओके, इट वॉज अ व्हेरी टफ टाईम फॉर द स्टोअर, कारण की आमचे जे ठरवलेले कस्टमर्स आहेत राईट, कारण की आपण आणतो शाडू मातीची मूर्ती, प्रॉपर शाडू माती. बिंग फ्रॉम मुंबई आय डोंट लाईक यू नो ते POP वगैरे, नंतर ते पेपर मॅश वगैरे आलेले आहेत, ते नको. यू गेट समथिंग विच इज ऑथेंटिक, ते आपल्याकडे भेटणार. आणि काहीही कंप्लेंट आली तर मी इकडे बसलेलो आहे. कोणीतरी मला सांगितलं की ही मूर्ती तुमची मातीची नाही, मी इकडे बसलेलो आहे राईट. आम्ही आणतो ते मुंबईवरनं, इकडे येता येता ते ऑलमोस्ट टेक लाईक 45 to 50 days. बट यावर्षी इट वॉज व्हेरी लेट. आणि नंतर काय होतं माहिती आहे की कंटेनरमध्ये फक्त मूर्त्या नाहीत, बाकीचा पण सामान येतो गणपतीसाठी, दुकानासाठी, स्पोर्ट्स वगैरे सगळंच. कारण की वी हॅव आवर बिझनेस बॅक इन इंडिया, तर आमची ओपन लिंक्स असतात. तर वी नो लाईक वेअर टू गेट द स्टफ फ्रॉम, वेअर टू गेट इट हिअर, फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर, फ्रॉम द रिटेलर, फ्रॉम द होलसेलर, एनिवेअर राईट. तर ते होतं. आणि त्यामुळे स्टोअरमध्ये तुम्हाला जागा कुठे करायची, कारण की गेल्या वर्षी तर आमचं स्टोअरचं नवीन ओपनिंग होतं, म्हणून वी केप्ट लिटरली राईट इन द फ्रंट ऑफ द स्टोअर. आणि नंतर बाप्पा गेले, नंतर आमचं सगळं ग्रोसरीचं वगैरे सेटअप झालं. आणि आत्ता जर तुला माहिती असेल विवेक, वेन यू केम लास्ट इयर आणि दिस इयर राईट, फ्रीज वगैरे आले, शेल्फ वगैरे आहेत, तर तुम्ही बापाला बसवणार कुठे, बुकिंगसाठी कुठे ठेवणार. म्हणजे त्यासाठी आधी तुम्हाला तो 40 फूटचा कंटेनर एम्प्टी करायचा, तो माल तुम्हाला स्टोरेजमध्ये ठेवायचा, स्टोरेजमधनं ते बाप्पांची मूर्ती बॉक्समध्ये येतात राईट. तर ते ओपन करून तुम्हाला बरोबर आहे की नाही आधी ते बघायचं. कारण की यावेळी ऑलमोस्ट फॉर अ 65% मूर्तीज वर डॅमेज्ड, 65% मूर्तीज. ओके. आणि यावेळी म्हणजे आमचे जे कस्टमर्स होते त्यांना खूपच कमी चॉईसेस भेटले मूर्तीसाठी. बट आय वॉज लिटरली अपोलॉजायझिंग देम एव्हरी टाईम. जेव्हा पण ते आले स्टोअरमध्ये बुकिंग करायला, मी त्यांना सांगितलं आमची बघा समोरच ठेवलेली मी मूर्ती, जे पण तुटलेली आहे, जे डॅमेज झालेली मी समोरच ठेवलेली, मला हे बघा. आणि आमचे कस्टमर्स खूप आहेत, ते वर लाईक यू नो इगर. आज एक अजून 2 फीटाची मूर्ती बाकी ओपन करायची, ते म्हणता तुम्ही ओपन करा, मी इकडेच बसलो आहे. म्हणजे मला बघायचं आहे, ती बरोबर आली तर मी ती बुक करणार राईट. कारण की बाहेर फोटो लावलेला असतो, तो बोलतो मला ही मूर्ती आवडते बट तुम्ही ओपन करा. मला बघ, आम्हाला स्वतःला सरप्राईज येते यावेळी, कारण की बॉक्स ओपन केला, मूर्ती बरोबर आली की नाही, इट इज अ सरप्राईज फॉर अस एज वेल. आणि तो तिकडे ॲक्च्युली आय वुड से 2-3 मूर्त्यांसाठी होता. 3 मध्ये 1 बरोबर आली, 2 तुटलेली, लिटरली. म्हणजे इट इज अ लॉस. अगेन लाईक यू नो पीपल डोंट अंडरस्टँड दॅट, लाईक यू नो वेन यू गो थ्रू दॅट मेंटल हेल्थ फेज, आपण सांगतो तसं राईट, की व्हॉट्स गोइंग ऑन विथ द स्टोअर. कारण का आम्ही जेव्हा समज कोण कस्टमर आला तो तर हे चांगल्याच मूर्त्या बघणार राईट, त्याला माहित नाही किती डॅमेज झालं काय झालं. नाही खरं तेच आहे. पण तेच म्हणजे दोन्ही गोष्टी मॅनेज करणं पण खूप ॲक्च्युली तुला पण ते कठीणच होत असणार. कारण येस इट इज सी कठीण खूपच आहे राईट. कारण की वेन यू टेक एन ऑपरेशन ऑफ द स्टोअर राईट, नाही तर आता माझ्या दुकानमध्ये कमीत कमी 6,500 आयटम असणार, 6,500 आयटम्स. त्या आयटम्सचं डोक्यात ठेवणं म्हणजे इज इट अवेलेबल ऑर नो. जर कोणी मला स्टोअरमध्ये फोन केला आणि मला विचारतो हे अवेलेबल आहे का तुमच्याकडे, तर मी सिस्टममध्ये न बघता मला पटकनच त्यांना हो नाही असं सांगायचं असतं राईट. काहीतरी असे आयटम्स आहेत जे प्रोड्यूस वगैरे असतात, जे डेअरी वगैरे असतात, जे रेग्युलरली लाईक नो अपडाऊन होत असतात, ते आम्हाला कधी कधी बघावं लागतं. कारण की त्याचा स्टॉक संपला, काहीतरी वेगळं आलं, काहीतरी नाही, तर ते आम्ही सांगतो की 2 मिनटं थांबा, मी तुम्हाला बघून सांगतो. पण काहीतरी असेल तुमच्याकडे सीझन बॉल आहे, तुमच्याकडे कॅरम आहे, कितीच आहे,
5 व्हरायटी आहे, तुम्हाला 5 व्हरायटी तोंडात ठेवायला लागते. राईट. नाही ही व्हरायटी. मी एकदा गेलो होतो शॉपमध्ये, तेव्हा दादा ना असा त्या काय दिवाळी सेल साठी हे बनवत होता चिठ्ठ्या. मी बोललो ह्या पाहिजे अशा डायरेक्ट टाकत्या बाई. मी बोललो तो त्याला सर्व पार्ट आहे बाई, A to Z चांगलं आहे. तो डायरेक्ट प्राइज असे त्या नोटवर टाकत होता प्राइज, ते स्टिकर असतात ऑफरच्या. नाही पण खरं आहे ते ऍक्च्युली, म्हणजे तू पण आणि खरंच म्हणजे इंडियन स्टोर इथे चालू करणं इझी. आम्हाला आमच्या म्हणजे ॲज अ स्टुडंट जे येतात त्यांना इंडियन स्टोर म्हणजे पहिली गोष्ट लागते, कारण सेटल होणं इथे आणि बेसिक्स गोष्टी असणं जवळ आणि हँडी ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आमच्याचसाठी नाही, ओव्हरऑल पण. आणि तू स्पर्श चालू केलास इथे सगळ्यांना एकदम प्रॉपर, ते एकदम खूप लोकांना त्यामुळे हेल्प झालं की इझिली ॲक्सेसेबल सगळे आपल्याला जे बेसिक प्रोडक्ट्स हवे असतात ते आपल्याला इथे जवळ मिळतात. सो त्यासाठी पहिलं म्हणजे सगळ्यांच्या तर्फेच थँक्यू. आणि स्टुडंट डिस्काउंट पण आहे राईट. हो, आता मी ते गोष्ट सांगतो तुम्हाला. आम्ही चालू केली स्टुडंट डिस्काउंट 5% ऑफ, राईट. एनी शॉपिंग अबाव $50 वी स्टार्ट 5% ऑफ. नंतर काय झालं, आता कॉनेस्टोगा कॉलेजमध्ये हे ऑप्शन नाही अजून. मला वाटतंय की तुम्ही यू हॅव टू रिटर्न युअर स्टुडंट कार्ड, राईट. आता आमच्याकडे माझा स्वतःकडे आय स्टील हॅव माय कार्ड. सो पीपल कॅन स्टील कम अँड दे कॅन शो अँड टेक द डिस्काउंट, राईट. सो तसा फ्रॉड चालू होतो. आणि वी इंडियन्स आर व्हेरी नोन फॉर जोलजापाटा. किधर भी जोलजापाटा अपना देसी लोक का पहिले, राईट. तो इट्स द सेम थिंग. लाईक स्टोअरमध्ये येतात आणि सांगतात तुम्ही स्टुडंट डिस्काउंट देता का. मला हो देतो, बट तुम्हाला फिजिकल कार्ड पाहिजे. माझ्याकडे मोबाईलमध्ये नाही, फिजिकल कार्ड आणा तुम्हाला मी देतो. वी स्टार्टेड डुईंग लाईक दॅट. ओके. तर आय वुड से दिवसात 10 तरी कस्टमर्स असे असायचे, ते स्टुडंट्स कार्ड घेऊन येतात, राईट. आणि त्यांना डिस्काउंट देतो आम्ही. नंतर एक ओळखीचा पोरगा आला आणि तो पोरगा माझा बॅचचा, आणि त्याला माहित नाही की मी स्टोअर ओन करतोय. आणि मी ऑफिसमध्ये बसलेलो आणि मी कॅमेरामधून बघतोय आतमध्ये, राईट. आणि बाबा बाहेर होते स्टोअरमध्ये. तर ही वॉज जस्ट डुईंग द बिलिंग. आणि मी ऑडिओ ऑन केलेला आणि मी तेव्हा ठेवलं की काहीतरी चालू आहे इकडे, डिस्काउंटचं गोष्ट चालू आहे. तर मी पटकन बाहेर गेलो. मला अरे कसं आहे. तर बोलतो अरे तू. मला हा माझा स्टोर आहे. तर बोलतो ओ असा तसं आहे का. भाव म्हणतात त्याला 5% डिस्काउंट. मला इज माय क्लासमेट. मला 2017 पास झालेला स्टुडंट कार्ड घेऊन येतो. म्हणजे हे फ्रॉड असे असतात ना, त्यामुळे ना तुम्हाला ते थोडीफार सिस्टम बंद करावी लागते, राईट. कारण की ॲट दी एंड मला पण नुकसान नको बिझनेसमध्ये, राईट. लोक असं विचारतात की हो तुम्ही 200चं सामान गेलं मी 5% डिस्काउंट घेणार. काही हरकत नाही, तुम्ही या, बट तुम्ही लेजिट आहात का. नाही. आपल्या कम्युनिटीमध्ये हेच प्रॉब्लेम आहे, राईट. मग काय होतं, जे लेजिट आहेत त्यांना पण नाही भेटत. आता माझ्याकडे खूप स्टुडंट्स येतात, ते लोक सांगतात अरे काका तुम्ही 5% डिस्काउंट नाही देत. आता मला बघ फ्रॉड होतोय, आम्ही बंद केलंय. बट स्टील ॲट आवर स्टोर वी हॅव अ लॉयल्टी डिस्काउंट 2% एनी टाइम यू कम टू द स्टोर. 365 days तुम्ही $10 वरती शॉपिंग केली 2% तुम्हाला असेच भेटतात. मी तुम्हाला देतो. आणि ते पण दिवाळी ऑफर्स असू दे, होळी ऑफर्स असू दे, कोणती ऑफर्स असू दे त्याच्या वरती. म्हणजे जर XYZ, आता एक एक्झाम्पल मी देतो, राईस, राईट. $20 राईस आहे, आम्ही सेलमध्ये टाकलंय $16. त्या $16 पण मी तुला 2% अजून ऑफ देणार. सो दॅट इज अवर पॉलिसी. दॅट्स अ स्टोअर पॉलिसी दॅट विल नेव्हर गो ऑफ. इट विल ऑलवेज बी देअर. खूप चांगलं आहे. नाही पण खरंच हे सगळं मॅनेज करून म्हणजे स्टोअरवर लक्ष देणं, जसे जसे बाप्पा जवळ आले की त्याबद्दल डिसाईड करणं किंवा त्याची प्लॅनिंग करणं. आता नवरात्री आली की त्याबद्दल प्लॅनिंग करून त्याबद्दल हे करणं, प्लस तुझी पर्सनल लाईफ, ते सगळं मॅनेज करणं इज व्हेरी डिफिकल्ट. पर्सनल लाईफ तर कुठे गेली मलाच माहिती. दादा तू लाईक फुल टाइम तू बिझनेसमध्ये यायच्या आधी तू TD मध्ये करायचं, तर कॅन यू टेल समथिंग अबाउट दॅट. काय करायचं. I started because at that time I think so it was difficult to get a job in 2017 as well as a BA. तर my only thought was to start a job somewhere in a big company or anywhere, right. I started with TD as giving a personal financial advices. A lot of people liked it. ते म्हणतात ना बाहेरचे लोक आहे ना तुम्हाला लाईक करतात ना, तुम्हाला बरं वाटतं. तुमचे मित्रमैत्रिणी ते सोडा, ते कधीच तुमच्याकडे येणार नाही फायनान्शियल ॲडवाईस घ्यायला. आणि एक्सपेक्टही नका करू की त्यांना बोलवा की काय करा.
पण एकदा तसं झालं की लाईक वॉट एव्हर आय वॉज वर्किंग ऑन इट वॉज व्हेरी गुड अँड वन ऑफ माय फ्रेंड रीच आउट टू मी लाईक टू नो अबाउट द डेट, हाऊ टू डू दॅट, हाऊ टू सॉल्व द डेट अँड एव्हरीथिंग. मी सगळंच त्यांना सांगितलं आणि दॅट पर्सन वॉज लिटरली हॅपी. So from that day onwards, that person is like, you have changed my life. The only reason is because I was aware about it. Right. Okay. When people are aware about it, they were like, hey, त्याच्याकडे थोडी जाणार. राईट. जसं आपलं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असतो, राईट. आता तुला काहीतरी वेगळे येते, तर आता XYZ, लेट्स से फॉर एक्झाम्पल यू आर अ लॉयर, राईट. मला काहीही लिगल इश्यूज असणार, मी तुला आधी विचारणार, कारण की मी माझा बिझनेस माइंडने जातोय, माझा ओळखीचा माणूस आहे, मला कधीच खोटी सल्ला देणार नाही. आपले जे मित्रमैत्रिणी वगैरे XY कोणी असू दे, ते तुमच्या कधी कडे नाही येणार, कारण ते म्हणतात जर मी याला काहीतरी विचारलं तर मी काय करणार आहे त्यांना कळणार. अरे भाई कशाला, तुमच्या मित्रमैत्रीण सोडा, तुमच्या घरात कोणी असेल, म्हणजे आता माझा माझा भाऊ आहे, सॉरी, तो ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. मला गाडी घ्यायची असेल, मला काय काम करायचं असेल, मी त्याला विचारतो हे कसं करायचं, हे कोणती गाडी चांगली, हे काय नाही, हे नाही. IT साठी कम्प्युटरसाठी कोणी मला विचारतात की बाय कोणता लॅपटॉप घेऊ, काय नाही, राईट. यू नीड टू हॅव दॅट ट्रान्सपरन्सी. पीपल डोंट हॅव दॅट नाउ डेज. सो या इट वॉज अ गुड जर्नी इन TD, बट एट दी एंड लाईक गुजराती बिझनेस तो करવાનું જ છે ભાઈ. So yeah, that was the only thing. And what my even I would tell you guys as well, whenever you get a right opportunity with this Boluya Bindas as well, go take a leap. Udan baro. Yes. Take that risk in your life. Go ahead and do something. Because if you keep on thinking के हे काय करायचं, हे कसं करायचं, हे नाही, तुला काय करायचं आहे कोणाला विचारून घे, कोणाला विचारायचे पैसे नाही लागत. हे माझे बाबा ऑलवेज सांगतात, विचारायचे कोणाला पैसे नाही लागत. मी तुला काहीतरी विचारलंय, तू फक्त उत्तर देणार हो की नाही. राईट. हो तर मला सांग, नाही ठीक आहे, राईट. दोनच प्रश्नांचे उत्तर आहेत, हो की नाही. देर इज नो मे बी, राईट. म्हणजे आमच्या गुजरातीमध्ये आहे ना, ते कहावत आहे, बोले ना बोर वेचाय. बरोबर. आता याला माहिती असेल, बोले आणि बोर वेचाय, बोले ना बोर वेचाय. तुम्ही बोला तेव्हाच तुमचे बोर विकणार, राईट. पीपल विल कम अँड टेक इट फ्रॉम यू, राईट. इफ यू डोंट नो एनिथिंग, इफ यू आर जस्ट स्टँडिंग लाईक दॅट, म्हणजे तुम्ही ते नाही, आपण ते वेलकम मध्ये बघितलं, आलू लेलो, कांदा लेलो, तो बोलत होता तेव्हा विकणार, राईट. असंच उभा राहिला मी, कोणाला माहित नाही पडणार. जर मी सांगितलं 20चे 2 फटाफट उठतो. आमच्या गुजरातीची कहावत ऐकला ना भावानो. पण आता फ्लाय तर करतोच आहोत, आणि तुम्ही खूप सपोर्ट करता, त्यासाठी खूप मनापासून तुमचं धन्यवाद. कारण दादाने तर खूप चांगले इन्साइट्स दिले. ब्रो कसा टाइम गेला ना मला समजलं नाही ऍक्च्युअली, कारण की ना सगळ्या गोष्टी पॉइंट टू पॉइंट होत्या. नो मतलब फालतू की बकवास, पण मजा आली आम्हाला. आणि तुम्ही दादाचं स्टोर व्हिजिट करू शकता, ते स्पर्श द इंडियन स्टोर इथेच आहे. लिंक्डइन दादाचे लिंक्डइन असेल ना, ते पण लिंक्डइन आहे, इंस्टाग्राम टाकलेलं आहे, आणि इंस्टाग्राम वगैरे आहे, ते पण टाकू. तुझं मेन इंस्टाग्राम आहे, इंस्टाग्रामला फॉलो. अर्ध्या मिनिटाची गंमत सांगतो मी. लिंक्डइन वरती टाकतोय डायरेक्टर आणि डायरेक्टर ऑफ ऑपरेशन, ओनर अँड डायरेक्टर ऑफ ऑपरेशन स्पर्श इंडियन बाजार. लोकांचे फोन येतात, कुठे लागली तुला डायरेक्टरची जॉब, म्हणजे ती jealousy hai. Okay. It is not a good wishes. So not everybody wish for your good. It is always a jealousy where people ask you like, कुठे लागली काय, तुला माहित नाही का माझा स्टोर आहे. He is a good friend. Okay. Right. They know it about it. तुम्हाला अजून इन्साइट्स खूप म्हणजे पर्सनली भेटूया आपण, आणि तुम्हाला मी देऊ लाईफची इन्साइट्स देऊ तुम्हाला, कारण की आता पार्ट 2 तर घेऊन येऊ. Living since 2016, a lot has been experienced. Even I want to know from you as well sometimes. Yes, नक्कीच. सो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, आम्हाला सांगा ते लाईक बिक करून कसा वाटला. सगळे लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा भावांनो. मेन गोष्ट आता मी बोलणार नाही, त्यांना करायचं, ते बोलून थकलो यार. दमलू बाबा, सांगून या ना. आज मी तुम्हाला कळतं का, आज नंतर कोणी सबस्क्राईब केलंय की नाही केलंय, कधी केलंय ते तुम्हाला कळतं का? हो. ओके. आज मी सांगतो 8 वाजले आता, आणि आजची डेट आहे 10 डिसेंबर. एनीबडी हू सबस्क्राईब्स ऑन हिज चॅनल आफ्टर 10th December 8 PM ऑनवर्ड्स, मी त्यांना एक्स्ट्रा 3% डिस्काउंट देणार. वेन यू शॉप अबाउट $50, $50 अबाव शॉपिंग मध्ये मी टोटल 5%, बट यू विल हॅव टू शो मी
आणि विवेक आणि अभिषेक तुम्हाला मला सांगायला लागेल की ह्या लोकांनी डन केलेलं आहे. एव्हरी नाईट आय नीड द डेटा, जस्ट अ मेसेज की ओके हे लोकांनी आज केलेलं आहे. ठीक आहे. 10 तारीखला आम्ही शूट करतोय दादाचा एपिसोड. नेक्स्ट संडे आम्ही डेट तर सांगूच, पण आता 10 तारखेपासून जे सबस्क्रायबर्स असतील आणि तुम्ही आम्हाला सांगितलं, दादानी तर जाहीर केलं आता, सो तुम्ही अपॉर्च्युनिटी मिस करू नका बघा. सो नक्की विजिट करा. हो, स्पर्श. आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा आपल्या सर्वांचं चॅनल आहे ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.